पळापळा झेंडीगेट परिसरात अचानक धुराचे लोट, काही क्षणातच लाठीचार्ज सुरू। अहिल्यानगरात काही मिनिटांसाठी हाय अलर्टसारखी परिस्थिती, पोलिसांचा मोठा सराव। अहिल्यानगर शहरात शुक्रवारी सायंकाळी अचानक सायरनचे आवाज घुमू लागले। श्री रामचंद्र खुंट परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला आणि काही क्षणातच वातावरण तणावपूर्ण बनले। रस्त्यावर धावपळ सुरू झाली। हवेत अचानक अश्रुधुराचे ढग पसरले। काही नागरिक घाबरून दुकानांच्या बाजूला सरकले, तर अनेकांच्या चेहऱ्यावर नेमकं काय घडलं असा प्रश्न दिसत होता। झेंडीगेटकडे जाणाऱ्या मार्गावर पोलीस जवानांनी धाव घेतली। दंगल नियंत्रण पथक ढाली आणि काठ्या घेऊन पुढे सरकत होते। काही वेळातच जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला, तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र निर्माण होताच रबर गोळीबाराचे देखील प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। घटनास्थळी निर्माण झालेलं चित्र पाहून अनेकांना शहरात खरंच दंगल उसळल्याचा भास झाला। मात्र काही वेळानंतर समोर आले की बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाकडून हा संपूर्ण मॉक ड्रिल आणि रूट मार्च आयोजित करण्यात आला होता। यावेळी श्री रामचंद्र खुंट ते झेंडीगेट परिसरात पोलिसांनी रूट मार्च करत दंगल सदृश्य परिस्थितीत नियंत्रण कसे ठेवले जाते याचे थरारक प्रात्यक्षिक सादर केले। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। आज या ठिकाणी जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, शहर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे शहरामध्ये रूट मार्च घेण्यात आला। त्यानंतर झेंडीगेट परिसरामध्ये या मॉब डिस्पर्सलची ड्रिल या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे। ड्रिलला तोफखाना, कोतवाली, भिंगार कॅम्प आणि नगर तालुका पोलीस स्टेशन तसेच पोलीस मुख्यालयाचे पोलीस अधिकारी, अंमलदार या ठिकाणी उपस्थित होते। आगामी जे बकरी सारखा सण आहे त्या सणाच्या अनुषंगाने असामाजिक घटकांना त्यांच्यावर एक वचक राहावा, सर्वसामान्य लोकांना एक समाधानाची किंवा निर्भयतेची भावना त्यांच्या मनामध्ये राहावी, हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे। मी आपल्या माध्यमातून सर्व सन्माननीय शहरातील नागरिकांना आवाहन करू इच्छितो की मागच्या अनेक वर्षापासून हा सण अतिशय शांततेमध्ये पार पडलेला आहे। यापुढील काळातही अशाच पद्धतीची शांतता आपण अबाधित ठेवाल आणि पोलिसांना सहकार्य करा। नगर शहरात आगामी बकरी ईद सण तसेच इतर सण या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक सुदर्शन साहेब, माननीय अतिरिक्त पोलीस अधीक्षक कलुवर्मे साहेब तसेच शहराचे माननीय SDPO श्री टिप्रसे साहेब यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार आज झेंडीगेट परिसरामध्ये दंगा काबू योजनेची सराव घेण्यात आला। सदर सरावाच्या अनुषंगाने आगामी सणाच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारे असामाजिक तत्वाकडून कुठलीही चूक होऊ नये आणि त्यांच्याकडून चूक झाल्यास त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी आमचे अधिकारी अंमलदार यांना सराव मिळावा या हेतूने या ठिकाणी आम्ही सराव घेतलेला आहे। या ठिकाणी कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प आणि नगर तालुका या ठिकाणचे अधिकारी आणि अंमलदार हजर होते। त्यांना आज या ठिकाणी सराव देण्यात आला आणि आगामी सणाच्या अनुषंगाने तयारी करून घेण्यात आली। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।